नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडून दोन्ही गट आपल्यासोबत करून महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मिळवली. देवेंद्र फडणवीस हे या पक्ष फोडाफोडीमध्ये अगोदरच बदनाम झालेले, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात शिवसैनिक असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील हे सातत्यानं बोलतायत, कारण त्यांच्यामुळेच आमचे पक्ष फुटले आणि सत्ताही आमची गेली. यामध्ये स्वतःचे नेते उभा करता आले नाहीत, मात्र दुसरे पक्ष फोडून किंवा त्या पक्षातले नेते आपल्या पक्षात घेऊन स्वतःची सत्ता स्थापन करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात पुढे आहेत, अशी चर्चा हे कार्यकर्ते करतायत. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. तसं जर पाहिलं तर 144 मतं हे सत्तेसाठी गरजेची होती, परंतु अत्यंत पाशवी आपण जरी म्हणलं अशा पद्धतीचं बहुमत हे महायुतीला मिळालेले. 200 पेक्षा अधिक जागा, जवळपास 237 आमदार हे महायुतीचे आहेत. परंतु असं असताना 2014ला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय घेतले, अनेक धाडसी निर्णय सुद्धा घेतले, कारण त्यांना शिवसेनेचं पाठबळ होतं आणि एक हुकुमी कारभार कसा असतो किंवा कशा पद्धतीचं प्रशासन आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं राबवलं पाहिजे याची अनेक उदाहरणं आपल्याला त्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु नंतरचा जो कालावधी आपण पाहिला, ज्यामध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण भूमिकाच बदलली आणि त्या बदललेल्या भूमिकेनुसार त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतले ते मात्र जनतेला महाराष्ट्रातल्या खटकले होते, हेही मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. कारण त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले, गृहमंत्री म्हणून आले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी सुद्धा राज्याचा कारभार हा जवळजवळ देवेंद्र फडणवीस हेच पाहत होते, हे उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिले. आज तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांनी एखादा निर्णय जर घेतला आणि तो जर जाहीर केला तर तो निर्णय कायम लागू झाला पाहिजे, एवढी ताकद सत्तेची आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे आहे. परंतु या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये, सरकार स्थापन होऊन 1 महिना झालाय, या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना आपले अनेक निर्णय बदलावे लागलेले आहेत. अनेक निर्णयामध्ये युटर्न घ्यावा लागलेला आहे आणि एक प्रकारे त्यांनी जे निर्णय बदललेत, जे निर्णयामध्ये युटर्न घेतलाय, त्यामुळं फडणवीस सरकारची महाराष्ट्रामध्ये नाचक्की झालेली आहे. यापूर्वी अशा पद्धतीची नाचक्की महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याची आणि सरकारची झाली नसेल, तेवढी नाचक्की अवघ्या 1 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारची या ठिकाणी होताना दिसते. मी हे का बोलतोय या मागचं सुद्धा मोठं कारण आहे. आपण पाहिलं असेल, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख, जे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यांची जी हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये जे आरोपी आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते, त्यांच्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांची नावं ज्यावेळेस आली त्यावेळेस खरी नाचक्की देवेंद्र फडणवीस सरकारवर झाली. कारण या ठिकाणी रोखठोकपणे कारवाई करणं गरजेचं होतं, कारण गेल्या अनेक वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचा कारभार पाहतायत. आता तर मुख्यमंत्री आहेत आणि एवढं मोठं बहुमत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी रोखठोकपणे आणि तात्काळ कारवाई करणं गरजेचं होतं. परंतु या घटनेतले आरोपी हे पोलीस प्रशासनाला अनेक दिवस सापडले नाहीत. SIT नियुक्त झाली, CIDचं पथक त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं, गुन्हा स्थानिक अन्वेषण विभाग त्या ठिकाणी उभा करण्यात आला. या सगळ्या पोलीस यंत्रणेला या हत्या प्रकरणातले आरोपी सापडले नाहीत. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, ज्यावेळी जनरेटर वाढला त्यानंतर काही आरोपी ताब्यात घेण्यात आले, परंतु यामध्ये वाल्मिक कराड यांना पोलीस शोधू शकले नाही. ते महाराष्ट्रात फिरत होते, तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करत होते, परंतु त्यांना पोलीस शोधू शकले नाही. ते स्वतः CID कार्यालयामध्ये पुण्यामध्ये त्या ठिकाणी येऊन स्वतः त्यांनी आत्मसमर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजही मला आपल्याला सांगायचंय की या हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, तो पोलिसांना सापडलेला नाही. म्हणजेच हे गृह मंत्रालयाचं या ठिकाणी अपयश म्हणावं लागेल, परिणामी ते देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा अपयश म्हणावं लागेल. या ठिकाणी एक निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला होता, तो म्हणजे SIT पथक ज्या ठिकाणी नियुक्त केलं, या SIT पथकामध्ये कोण कोण अधिकारी कर्मचारी राहतील याची यादी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. परंतु या SIT पथकावरती आक्षेप घेण्यात आला आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच आमदार सुरेश धस यांनी त्यावरती आक्षेप घेतला, अंजली तैदामनिया यांनी आक्षेप घेतला आणि बीड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने सुद्धा आक्षेप घेतला.
कारण या SIT पथकामध्ये जे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते ते वाल्मिक कराड यांच्याच ऐकण्यातले आहेत आणि त्यांना सलाम ठोकणारे आहेत, असा ज्यावेळेस आरोप झाला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना आपला निर्णय पुन्हा बदलावा लागला आणि SIT मधल्या कर्मचाऱ्यांमध्ये दुसरे कर्मचारी त्या ठिकाणी द्यावे लागले आणि पहिली समिती ही त्या ठिकाणी रद्द करावी लागली. हे दुर्दैव राज्याच्या गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदा त्या ठिकाणी आलं, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. दुसरा भाग असा आहे, या सगळ्या घटनेमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं चर्चेत येत आहे, कारण वाल्मिक कराड हे त्यांचे सहकारी आहेत, मित्र आहेत. दोघांच्याही स्थावर मालमत्ता सोबत खरेदी करण्यात आलेल्या आहेत, रजिस्ट्रीवर दोघांची नावं आहेत आणि यामुळं या प्रकरणावर जो काही दबदबा असेल किंवा वरचष्मा असेल तो धनंजय मुंडे यांचा आहे. त्यांचं पाठबळ या आरोपींच्या पाठीमागं आहे असा आरोप सत्ताधारी आमदारांनी केलेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना मंत्रिपद देऊ नये किंवा मंत्रिपदावर त्यांना घेऊ नये अशी मागणी होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद दिलं, परंतु त्यांचं मंत्रिपद हे अडचणीत आलेलं आहे. त्यांच्यावर मंत्रिपद काढून घेऊन या आरोपींवर पारदर्शकपणे कारवाई करावी अशी मागणी आली. परंतु देवेंद्र फडणवीस एवढं प्रचंड बहुमत असताना सुद्धा आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर इतके आरोप होत असताना त्यांचा राजीनामा सुद्धा घेऊ शकलेले नाही, हे सुद्धा या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल. एकनाथराव खडसे यांच्यावर तर आरोप झाला होता, आरोपानंतर एकनाथराव खडसे यांचा तात्काळ राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला होता, स्वतःच्या पक्षातले होते ते. इथं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करू शकली नाही. या ज्या घटना आहेत, इथं आपण लागू केलेले निर्णय, आपण नियुक्त केलेले कर्मचारी अधिकारी पुन्हा बदलावे लागतायत, ही वेळ दुर्दैवाची आहे. आणि आज त्याच्याही पेक्षा मोठी घटना झाली आहे. एक तर मंत्रिमंडळ स्थापन करायला राज्य सरकारला वेळ गेला, कुणाला मंत्री द्यायचं कुणाला नाही द्यायचं, एकाला दिलं तर दुसरा नाराज, अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आज पालकमंत्री ज्यावेळेस जाहीर झाले, या पालकमंत्र्याच्या यादीमध्ये सुद्धा मोठा घोळ झाला. कदाचित धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री सुद्धा करण्यात आलं असतं, परंतु जनतेचा रेटा एवढा मोठा होता, सामाजिक कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि सत्ताधारी आमदाराचाही त्या ठिकाणी दबाव होता, म्हणून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. परंतु जी यादी पालकमंत्र्यांची जाहीर करण्यात आली, देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त्या जाहीर केल्या, कारण त्यांना दावोसला त्या ठिकाणी जायचं होतं, परंतु त्या ठिकाणी जात असताना पालकमंत्र्यांची यादी त्यांनी जाहीर केली आणि इथंच खरा मोठा वाद निर्माण झालेला आहे. मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये तो नेता निवडून आलेला आहे, ज्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत, त्याच पक्षाचा त्या ठिकाणी पालकमंत्री करावा अशी महायुतीच्या मित्र पक्षांची मागणी होती. परंतु अनेकांना आपले जिल्हे बदलावे लागलेले. पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्यात आहेत, त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री हवं होतं, परंतु त्यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्री देण्यात आलेले. त्यांनी बोलताना सहजपणे सांगितलं की मी बीड जिल्ह्याची लेक आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री जर मला केलं असतं तर मला आणखी आनंद वाटला असता. म्हणजेच नकळतपणे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु दुसरा मोठा जो भाग आहे, त्यांचे मित्र पक्ष, मला दोन मुद्दे या ठिकाणी सांगायचे की एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांच्या पक्षांना सोबत घेताना सत्ता आणि प्रचंड बहुमत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागते असं या ठिकाणी दिसतंय. कारण रायगड या ठिकाणी पालकमंत्री नियुक्त करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना त्या ठिकाणी त्यांनी पालकमंत्री नियुक्त केलेले आहे. त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले हे गेल्या अनेक वर्षापासून मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होईल अशी ते त्या ठिकाणी भाषणातून सांगत होते, घोषणाही करत होते. त्यांना तसं जर पाहिलं तर भरत गोगावले हे शिवसेनेचे गेल्या 4 टर्ममध्ये आमदार होत आहेत. 2009ला ते आमदार झाले, 2014ला आमदार झाले, 2019ला आमदार झाले आणि आता शिवसेना विभक्त झाल्यानंतर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते पुन्हा 2024ला आमदार झालेले आहेत. त्यांचा जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक ते आहेत आणि म्हणूनच शिवसेनेची प्रतोत्पदाची जबाबदारी सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी भरतराव गोगावले यांच्यावर दिली होती, आपल्याला माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आलंय. तसं जर पाहिलं तर त्या नौक्या आहेत. 2019ला त्या आमदार झाल्या, त्यानंतर त्या मंत्रीही झाल्या आणि आता 2024ला दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना थेट पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलेले. आणि पहिल्यापासून जर इतिहास पाहिला राजकीय तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांचं कधी पटलंच नाही आणि रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा सामना सातत्यानं त्या ठिकाणी रंगलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भरत गोगावले यांना पालकमंत्री केलं नाही, त्यामुळे त्यांच्याही भावना त्या ठिकाणी संतप्त झाल्या आणि शिवसैनिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केला.
रस्त्यावरती, राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळले आणि निषेधही या घटनेचा त्या ठिकाणी व्यक्त केला. म्हणजे सत्ता अंतर्गतच वाद या दोन्ही पक्षाचा त्या ठिकाणी चव्हाट्यावर आला. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, ही शिवसैनिकांची त्या ठिकाणी मागणी आणि एकनाथराव शिंदे यांची सुद्धा ती मागणी आहे. दुसरा प्रश्न असा होता, नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पालकमंत्री नियुक्त करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी आमदार जास्त आहेत, अजित पवार गटाचे, आणि त्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचेही आमदार आहेत. परंतु त्या ठिकाणी पालकमंत्री हे गिरीश महाजन यांना करण्यात आलेले आहे. तेच गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकटमोचन म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. आता त्यांना नाशिकचं पालकमंत्री केलंय. त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्हीच्या आमदारांनी विरोध दर्शवलेला आहे. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अजित पवार यांच्याही गटाने नाराजी व्यक्त केली आहे. आणि म्हणून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन या दोघांची पालकमंत्रीपदी केलेली नियुक्ती ही अवघ्या 1 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ती रद्द करावी लागलेली आहे, म्हणजे स्थगित करावी लागलेली आहे. राज्य सरकारनं GR काढलेला आहे की रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन या दोघांच्याही केलेल्या नियुक्त्या स्थगिती देण्यात येत आहे, स्थगित करण्यात येत आहे, असा GR या ठिकाणी काढलेला आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांना आपलाच निर्णय हा तात्काळ बदलावा लागलेला आहे, U-टर्न घ्यावा लागलेला आहे. जो त्यांनी नियुक्त्या जाहीर केल्या अवघ्या 1 दिवसामध्ये त्यांना त्या स्थगित कराव्या लागलेल्या आहेत. इतकं जे काही नाचक्की आहे ही सरकारची आणि मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांची ही यापूर्वी कधीच झाली नाही, यासाठी मी आपल्याला बोललो होतो. कारण एकदा निर्णय घेतला तो निर्णय बदलायची गरज का पडते, याचाच अर्थ असा आहे की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल चाललेलं नाहीये. आज जरी राज्यामध्ये एक हाती सत्ता आली असली भाजपची आणि देशामध्ये जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना गरज आहे. कारण त्यांचे 9 खासदार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एकनाथराव शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. थेट ते दरेगावला जाऊन बसलेले आहेत आपल्या गावी आणि दरेगाव या ठिकाणी एकनाथराव शिंदे गेले म्हणजेच ते नाराज आहेत. त्यांच्या मनाच्या विरुद्ध काहीतरी घडलेलं आहे, त्यांना ते पटलेलं नाही असाच त्याचा अर्थ यापूर्वीच्या घटनांमधून आपल्याला निघतोय. आणि म्हणून एकनाथराव शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. ते थेट दरेगावला गेले. त्यानंतर त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं कदाचित बोलणं झालं असावं. आणि एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीस ही दाओसमध्ये असताना हा निर्णय झालाय, त्या दोन्ही पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की राज्य सरकार महायुतीचं आहे, प्रचंड बहुमत आहे, देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, मात्र निर्णय घेत असताना त्यांचे निर्णय चुकतायत. कदाचित ते निर्णय त्यांना पुन्हा बदलावे लागतायत. ही वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजच आली आहे 1 महिन्यामध्ये. आणि जर स्वतःचे निर्णय जर बदलावे लागत असतील तर याचा अर्थ एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेत असताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव असेल ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात येते. तसं जर परिस्थिती पाहिली तर आज देवेंद्र फडणवीस यांनी जी काही गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची बदनामी झालेली आहे, जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी रोष आहे. सत्ता जरी आली असली महायुतीची, आज भाजपचे लोक म्हणतात की फडणवीस साहेबांवर सगळे खुश आहेत, विनाकारण जर खुश जर नसते तर एवढी सत्ता आमची आली कशी असते. परंतु याला सुद्धा अनेक झालेले आहेत, ते मी इथं बोलत नाही आज. कारण ईव्हीएमचा जो घोटाळा हा चर्चेत येतोय, विरोधी पक्ष बोलतोय आणि जे स्टँडिंग आमदार आज निवडून आले त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलाय की मी निवडून आलो कसा. त्यापैकी अनेक जणांनी बोलून दाखवलं की मला इतकं बहुमत मिळेल हे मलाही माहित नव्हतं, इतकं म्हणजे जास्त मताने मी निवडून येईल याचा अंदाजही मला नव्हता. मित्रांनो, सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि एवढे आमदार निवडून आल्यानंतर राज्यातल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये पाहिजे तसा जल्लोष त्या ठिकाणी झालेला नाही, मतदारांनी नाही आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आनंद त्या पद्धतीचा व्यक्त केलेला नाही. यापूर्वी हे व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे सत्तेत तुम्ही आले कसे हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे. परंतु आज देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जी नाराजी होती ती आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी काढायला हवी होती. त्यांनी सांगितलं होतं की मी आता सगळ्यांसोबत मित्रत्वाचे संबंध ठेवणार आहे, फोडाफोडी नाही तर जोडाजोडीचं राजकारण करणार आहे. परंतु अशा पद्धतीनं आपलेच घेतलेले निर्णय जर बदलायची वेळ येत असेल तर फडणवीस यांनी एखादा निर्णय जर जाहीर केला तर तो कायम राहील याचा विश्वास जनतेला कोणी द्यायचा. हा निर्णय कधीही बदलू शकतो असंच लोकांना कदाचित वाटेल आणि त्यामुळं ही जी काही निर्णय बदलण्याची वेळ सरकारवर आली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारची या ठिकाणी नाचक्की झाली. आणि हे सगळं कशासाठी होतंय? केवळ पालकमंत्री पाहिजे. पालकमंत्री कशासाठी? त्या जिल्ह्याचा जर पालकमंत्री झाला तर त्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विशेष निधी दिला जातो, विकासात्मक निधी दिला जातो आणि तो निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या आमदाराला देण्याची भूमिका
किंवा अधिकार हे पालकमंत्र्याचे आहेत. मग एवढा मोठा कोट्यावधीचा निधी जर आला असेल आणि तो आपल्याच हातातून कोणत्या आमदाराला द्यायचा, मग तो जर आपल्या पक्षाचा असेल, तो आपला मित्र असेल, तो आपल्या जवळचा कार्यकर्ता असेल, तर त्याला जास्त निधी द्यायचा, त्या मतदारसंघाचा विकास करायचा. हे सगळं चलत असताना यामध्ये सगळ्यांचेच फायदे होतात. आमदारांचे फायदे होतात, मतदानाच्या स्वरूपात होतात, आर्थिक मध्ये पण होतात. अगदी त्याच पद्धतीनं पालकमंत्र्याचे सुद्धा फायदे होत आहेत. एकनाथराव शिंदे यांच्यासोबत महायुतीची सत्ता आली त्यावेळेस या सरकारला खोके सरकार म्हटलं गेलं. विरोधकांनी खोके सरकार, आजही ते खोके सरकारच म्हणतायत. ही प्रतिमा सरकारला बदलावी लागेल. फडणवीस सरकारला ती प्रतिमा बदलावी लागेल. आणि म्हणजे काही पालकमंत्री पाहिजे, हे सगळं निधीसाठी चाललेलं आहे. जनता वाऱ्यावर पडलेली आहे. राज्यातले विकास कामं बाजूला पडलेले आहेत. अनेक योजना ज्या जाहीर केल्या होत्या लाडक्या बहिणीसारख्या, त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या पगारा सुद्धा परत घेण्याची वेळ सरकारवर या ठिकाणी आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान आता तरी आपली प्रतिमा स्वच्छ, पारदर्शक आणि निर्णय क्षमता असलेली आहे, हे फडणवीस सरकारला या ठिकाणी दाखवावं लागेल असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आपलेच निर्णय बदलण्याची वेळ आज का आली आहे? तुम्हाला काय वाटतंय की फडणवीस सरकारची या ठिकाणी नाचक्की झाली आहे का? आणि हे सगळं होतंय हे नेमकं कशासाठी होतंय? तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते संपूर्ण महाराष्ट्रातून असतं, ते अत्यंत अभ्यासपूर्ण असतं. जाताना विनंती करेन की डीएस न्यूज चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि डीएस न्यूज सत्य माहिती रोखठोक आणि प्रखरपणे सांगून जनतेचं त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम करते. याला तुमचा सुद्धा हातभार पाहिजे. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा आणि डीएस न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.